मी तुमचं एक लक्ष एका मुलाखतीकडे मुद्दाम वेधतो. तुमच्याच अनेक चॅनलमधनं माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली होती आणि त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की दुर्दैवानं त्यांचा जो पराभव झाला तो कशामुळे झाला, वोट चोरीमुळे झाला का, किंवा त्याच्यामध्ये बोगस मतदान होतं म्हणून झाला का. त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की झालेला पराभव हा स्वीकारला पाहिजे. काही सामाजिक आणि सार्वजनिक काही अडचणी असल्यामुळे माझा पराभव झाला. त्याच्यामुळं मी स्वतः ह्या मतदार यादीवर लक्ष ठेवून असतो. मतदार यादीतली नावं कुठेही गहाळ झाली नाहीत असं त्यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे हा फक्त निवडणुकीसाठी केलेलं हे नाटक आहे, नौटंकी आहे. स्वतः बाळासाहेब थोरात परवा पत्रकार परिषदेला बसलेले असताना एक शब्द देखील बोलले नाहीत आणि थोरात साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये काही तथ्य नाही. तसं आहे ना, तुमच्या चॅनलवरच आहे, सगळ्यांच्या चॅनलवरच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही सगळी मंडळी ती मुलाखत दाखवून देऊ शकता. आम्हाला उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. नाही, घेरून काय आता करणार, घेरून काय, घेण्यासारखी परिस्थिती तर असली पाहिजे. घेरायला हात तर पोचले पाहिजेत. एवढे हात तर कुठे आहेत ना घेरण्याला किंवा प्रचार यंत्रणा, आणि म्हणूनच बाकीच्या पक्षांचा आधार ते घेत आहेत. मला दिवाळीच्या निमित्तानं कोणावर टीका करायची नाही. त्या सगळ्यांना देखील, विरोधकांना देखील माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. त्याच्यामध्ये युबीटीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, आणि या देखील शुभेच्छा आहेत की त्यांनी 25 वर्ष अशीच टीका करत राहावी, वोट चोरी करत राहावं. काही जनतेमध्ये फरक पडणार नाही. काल तुम्ही काही स्पॉन्टेनियस घेतलेले जे इंटरव्ह्यू होते ते देखील आम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत की आता कोणाकोणाची युती झाल्यानंतर तर मुंबईच्या शिवाजी पार्कचे लोक सांगतायत. मी हा जो मगाशी शब्दप्रयोग केला हा माझा शब्दप्रयोग नाही आहे, हा शिवाजी पार्कच्या लोकांचा शब्दप्रयोग आहे. त्याच्यामुळे जर शिवाजी पार्कच्या लोकांनीच ठरवलेलं आहे कोणाला मतदान करायचं तर याच्यावर मला चर्चा करायची काही आवश्यकताच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बघा की 1 वर्ष निवडणुकीला झालं, वोट चोरी आता 1 वर्षानंतर काढली. कुठेतरी त्यांना असं वाटतं की लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह सेट झाला तसा यावेळी होईल. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला दाखवून दिलेलं आहे. आता देशातली जनता बिहारमध्ये देखील दाखवेल काय होईल ते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं. हा नुसता महाविकास आघाडी जिवंत आहे हा दाखवण्यासाठीचा टाइमपास आहे असं माझं मत आहे.